दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापुरातील लक्ष्मी विष्णू मिल बंद पडल्यामुळे येथे काम करणारे अनेक कामगार बेकार झाले। त्यांच्या उपजीविकेचं साधन संपलं। यामुळे 2016 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विष्णू लक्ष्मी कामगार यांना स्वतःच्या हक्काची घरं मिळतील असा शब्द दिला, पण त्यांना अद्याप ही घरं न मिळाल्यामुळे लक्ष्मी विष्णू मिल कामगारांनी याबद्दल पाठपुरावा करण्यासाठी दर आठवड्याला नाना पार्क सोलापूर येथे ते जमत होते, पण त्यांची दखल न घेतल्या गेल्यामुळे या कामगारांनी सोलापुरातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी याबद्दल लवकरात लवकर आपल्याला घरं मिळतील असं सांगितलं। आदिनाथ मुरलीधर शिंदे, लक्ष्मी विष्णू मिल कामगार संघटना अध्यक्ष। आज आम्ही या ठिकाणी गेली 2016 पासून मिलच्या जागेमध्ये घर मिळावं म्हणून अथक प्रयत्न करत आहोत, पण आतापर्यंत सोलापूर शहरातील स्थानिक नेत्यांनी आम्हाला कधी सुद्धा त्या गोष्टीबद्दल आदराने कधी बोलून आम्हाला त्यांनी कुठलं विचारपूस केली नाही। म्हणून आम्ही 2023 मध्ये प्रहार संघटनेच्या सोबत जाऊन या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्हाला आज परिपूर्ण यश आलेलं आहे। आणि गेल्या 16 तारखेला बच्चूभाऊ सोलापूरमध्ये आले होते, त्यांनी पण आयुक्तांना बोलवून गिरणी कामगारांच्या बाबा घराबद्दल प्रस्ताव तातडीने तुम्ही द्यावा आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा असा एक विनंती केली। त्या विनंतीला त्यांनी आम्हाला एक शब्द दिला, आम्ही तुम्हाला फक्त 8 दिवसाच्या आत हा प्रस्ताव सादर करू आणि शासनाकडे देऊ आणि त्याची एक कॉपी कामगारांना एक देऊ आणि प्रहारला एक देऊ, अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। अनेक वर्षापासून आज आमच्याकडे 3534 कामगार आहेत, त्यापैकी निम्मे कामगार निधन पावलेले आहेत। राहिलेल्या कामगारांना तर या ठिकाणी न्याय मिळावा या संदर्भात आम्ही 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला या ठिकाणी नाना बगीच्यामध्ये कामगारांची बैठक घेतो आणि कागदपत्रांची पडताळणी करतो। बाबा हे खरे कामगार आहेत का या संदर्भात आम्ही माहिती घेतो आणि सगळ्या गोष्टीची माहिती घेतल्यानंतर कामगारांना आम्ही घरी पाठवतो। आज वयस्कर झालेले जे कामगार आहेत त्यांना चालता येत नाही, कुणाला पॅरालिस झालेलं आहे, अशा कामगारांना या ठिकाणी न्याय मिळत नाही। म्हणून शासनाला आमची विनंती आहे, लवकरात लवकर कामगारांना न्याय मिळवून द्यावा आणि कामगारांचं कल्याण करावं, एवढी मी बोलून आपलं जय हिंद जय महाराष्ट्र। बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित कुलकर्णी हे या कामगारांना भेटून त्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आले असता पोलीस प्रशासनाने त्यांना विनंती केली की आपण सर्वांनी जाऊ नये, आपली मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत मी पोहोचवतो। त्यावेळी अजित कुलकर्णी यांनी कामगारांना भेटून याबद्दल सांगितलं। तसंच हे प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात आले असता त्यांना भेटून पाठपुरावा करणार असल्याचं अजित कुलकर्णी म्हणाले। लक्ष्मी विष्णू कामगारांना घर देण्याचं खरं तर महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कबूल केलं होतं 2016ला तसं पेपरला किंवा चॅनलच्या माध्यमातून बातम्या आलेले आहेत, पुरावे सुद्धा आहेत। 284 प्रमाणे जीबी मध्ये ठराव सुद्धा मंजूर झाला होता। 282 का 82 प्रमाणे ठराव मंजूर झाला होता जीबी मध्ये। असं झालं असताना सुद्धा आज तागायत 3200 ते 3400 कामगारांपैकी निम्मे कामगार दिवंगत झाले, अक्षरशः मरून गेले। पण अजूनपर्यंत प्रशासन असेल शासन असेल याला कुठल्याही पद्धतीची जाग येत नाही। महानगरपालिकेने लक्ष्मी विष्णू कामगारांना जागा देतो म्हणून 8 एकर जागा ॲक्वायर करून घेतली, त्याच्यातले सुद्धा 2 एकरचा प्रस्ताव पाठवा म्हणजे आज पाठवतो उद्या पाठवतो म्हणून आज तागायत प्रस्ताव पाठवला नाही। त्याच्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री खरं तर आज सोलापुरात येणार होते। 2016ला त्यांनी जे प्रस्ताव म्हणजे लक्ष्मी विष्णू कामगारांना शब्द दिला होता तो शब्द तुम्ही आजपर्यंत पाळला नाही, हे फक्त आम्ही विचारण्यासाठी साहेबांना चाललेलं आहे। तरी पोलीस प्रशासन सुद्धा या बाबतीत आम्हाला मदत करत आहे। आदरणीय वरिष्ठ पोलीस आपले आयुक्त साहेब असतील किंवा डीसीपी साहेब असतील यांनी सांगितलेलं आहे की बाबा एक 4-5 जणांची जी काही कमिटी असेल ती तयार करा, त्या माध्यमातून मी साहेबांना आता भेटायला चाललेलो आहे। त्याच्यानंतर माझं म्हणणं आहे की बाबा 2016ला हा जो शब्द दिला होता मुख्यमंत्र्यांनी त्या शब्दाला तुम्ही खरं जाणार का नाही? लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, नुसतं मतदानासाठी भीक मागायला येतात हरामखोर लोक। आजपर्यंत या लोकांना घरं मिळाली नाहीत याची खरं तर यांना लाज वाटली पाहिजे। असं करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विचारण्यासाठी चाललो असता की बाबा जेणेकरून खरंच यांना घरं तुम्ही देणार आहेत का नाही, हे महाराष्ट्रात राहतात का पाकिस्तानमध्ये राहतात, बांगलादेशमध्ये राहतात, याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून घ्यायचं होतं। 4-5 जण जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, त्या पद्धतीचं निवेदन आम्ही देणार आहे। धन्यवाद। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।